आणि त्या तिघांच्या कुंडीमध्ये मात्र झाडी चांगली आलेली होती, त्यांना फुलं आलेली होती, रंगीबेरंगी फुलं, झाडं मस्त होती. ज्यावेळेस राजाला दाखवण्याची वेळ आली त्यावेळेस हे चौघजण राजवाड्यामध्ये आले. राजानं बघितलं तर तिघांच्या कुंडीमध्ये चांगली झाडं आलेली होती, रंगीबेरंगी फुलं होती, पण चंदूच्या कुंडीमध्ये काहीच नव्हतं. राजा हसला आणि राजाने त्या चंदूला या राज्याचा राजा म्हणून घोषित केलं आणि राजाच्या खुर्चीवर बसवलं. आता तुम्ही हा विचार करत असेल की चंदूच्या कुंडीमध्ये झाड नसताना देखील राजानं त्याला राजा का केलं? कारण की राजानं जे त्या चौघांना बी दिलेलं होतं ते पाण्यामध्ये उकळून दिलेलं होतं. त्या बियाचं रोपटं बनणारच नव्हतं, पण हिने राज्य ताब्यात घेण्यासाठी दुसरं बी लावून त्यांनी झाडं उगवली आणि राजाचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. चंदू मात्र प्रामाणिक होता, त्यानं असा धोका देण्याचा कुठलाही प्रकार केला नाही. म्हणून खोटं कितीही मोठं असलं, कितीही सुंदर असलं ना, तर शेवटी विजय हा सत्याचाच होतो. जय